नमस्कार, मी सचिन चव्हाण. एमसी न्यूजच्या खास चर्चा, खास डॉक्टरांसोबत या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत मेडिकवर हॉस्पिटलचे डॉक्टर अमोल जाधव सर आहेत, जे की लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन आहेत. त्यांच्यासोबत आपण लिव्हर आजार, त्यावरील उपचार आणि सर्जरी याबाबत चर्चा करणार आहोत. सर, एमसी न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू. थँक्यू सचिन. माझं नाव डॉक्टर अमोल जाधव. मी मेडिकल ग्रुप ऑफ हॉस्पिटल इथे ॲज अ चीफ लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन आणि प्रोग्राम डिरेक्टर म्हणून मागच्या 2-3 महिन्यापासून जॉईन झालेलं आहे. तरी आज आपण एम सी एन न्यूजतर्फे थोडंसं लिव्हरबद्दल जनजागृती करण्याची नक्कीच करूया सध्या. ह्या मुलाखतीमध्ये आपण विविध विषयांवरती चर्चा करणारच आहोत, परंतु मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वीच एक तुम्ही लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन आहात, त्या अनुषंगानेच एक पहिला प्रश्न विचारतो की लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे काय? लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे आपलं खराब झालेलं लिव्हर आहे ते पूर्णपणे काढायचं आणि त्या जागी नवीन लिव्हर आहे ते लिव्हर बसवायचं. आपण ह्या प्रक्रियेला पूर्णपणे ट्रान्सप्लांट असं पण म्हटलं जातं. बरं, मग ते त्यामध्ये आता लिव्हर ट्रान्सप्लांटचे किती प्रकार असतात, आता कोणकोणते? बेसिकली आता आपल्याकडे बघितलं तर महत्वाचं भारतामध्ये लिव्हिंग डोनर म्हणजे स्वतःचाच घरातला कोणी माणूस असेल किंवा व्यक्ती असेल ते आपलं अर्ध लिव्हर देऊ शकतात. त्याला आपण लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणतो. आणि दुसरं जे असतं ते कॅडाव्हरिक लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे मेंदूमृत झालेल्या व्यक्तीचं लिव्हर घेणं. तर हे मुख्यतः 2 प्रकारचे लिव्हर ट्रान्सप्लांट आपण समजले जातात. त्या प्रकारे अजून काही प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपण स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे एकाच लिव्हरचे 2 भाग करून अर्ध उरलेलं लिव्हर जे आहे ते पिडियाट्रिक किंवा लहान मुलांना देणं आणि दुसरं अडल्ट, तर त्याला आपण स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणतो. दुसरं असतं एक आहे ABI इनकम्पॅटिबल म्हणजे ब्लड ग्रुप मिसमॅच असणारं लिव्हर ट्रान्सप्लांट. म्हणजे ब्लड ग्रुप मिसमॅच असताना पण आपण लिव्हर ट्रान्सप्लांट करू शकतो. आणि 5वं जे आहे ते स्वॅप मध्ये काय असतं की एखाद्या घरातला माणूस की याच्याकडे ब्लड ग्रुप मॅच नाही किंवा उरणारं जे लिव्हर आहे ते कमी प्रमाणात आहे म्हणजे व्हॉल्यूम बरोबर नाही, तर ते 2 प्रकारचे असतात. एक तर ब्लड ग्रुप मिसमॅच किंवा व्हॉल्यूम स्वॅप, असं 2 प्रकारचे हे करतात. तर एखादा व्यक्ती दुसऱ्याच्या व्यक्तीच्या सोबत क्रॉस करू त्याला म्हणतो आपण स्वॅप ट्रान्सप्लांट. बरं, आता हे लिव्हर ट्रान्सप्लांटची विशेषतः गरज कोणत्या रुग्णाला असते? आता शक्यतो सगळेजण आता महत्वाचे लिव्हर मध्ये आपण जे डिसीजेस म्हणतो, एक तर एंड स्टेज लिव्हर डिसीजेस ज्यांच्यामध्ये डिकम्पन्सेटेड क्रोनिक लिव्हर डिसीजेस झालेले असतात ते एक असतात, आणि दुसरे असतात ॲक्यूट लिव्हर फेल्युअर झालेले. तिसरा जो प्रकार आहे ज्यांच्यामध्ये लिव्हरचे कॅन्सर म्हणजे हिपॅटोसेल्युलर कॅन्सर किंवा बाईल डक्टचे कॅन्सर, त्याच्यामध्ये कोलॅन्जिओकार्सिनोमा वगैरे, ह्या सगळ्यांचे इंडिकेशन म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी लागतात. तर सर, तुम्ही ते लिव्हिंग डोनरचं आणि कॅडाव्हरिक डोनरचं जे बोललात त्यामधला फरक काय आणि लिव्हिंग डोनर आणि कॅडाव्हरिक डोनर म्हणजे काय? अच्छा, सगळ्यात पहिले मी कॅडाव्हरिक डोनर सांगतो. कॅडाव्हरिक डोनर म्हणजे आता सपोज तुमचा कोणी नातेवाईक आहे, त्याचं रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट झालाय किंवा मग काहीतरी BP शूट होऊन डोक्यामध्ये ब्लीड झालंय म्हणजे स्ट्रोक वगैरे झालाय, तर अशा लोकांचं मेंदू मृत होऊन जातो आणि इरिव्हर्सिबल कंडिशनला जातो, ब्रेन डेड होतं. मग तिथले ICUचे डॉक्टर्स आणि न्यूरोलॉजिस्ट आणि ते सगळे एक्सप्लेन करतात. तर ते जे डोनेशन करतात त्याच्यामध्ये होल लिव्हर दिलं जातं, तर त्याला आपण कॅडाव्हरिक ब्रेन डोनेशन म्हणजे कॅडाव्हरिक ऑर्गन डोनेशन असं म्हणतो. आणि दुसरं जे आहे ते लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे लिव्हिंग मध्ये काय असतं की घरातला कोणीतरी एखादी व्यक्ती आहे जो आपलं जवळपास 50 ते 55% लिव्हर देऊ शकतो. लिव्हर आपला एकच असं ऑर्गन आहे की ते रिजनरेट होतं, म्हणजे परत त्याची वाढ होते. तर नॉर्मली तुम्हाला, मला, सगळ्यांना हेल्दी पर्सन्सला फक्त 30% लिव्हरचीच गरज लागते. तर अशा कंडिशनमध्ये फक्त आपण ॲटलिस्ट 70% लिव्हर डोनेट करू शकतो, पण शक्यतो आपण 50 ते 55% लिव्हर घेऊ शकतो त्याच्यामध्ये. आता याच्याच अनुषंगाने एक प्रश्न विचारतो. बऱ्याच वेळेला लिव्हर खराब होतं असं हे फक्त दारूमुळे होतं असं बऱ्याच वेळेला भ्रम होतो, आणि दारूच्या व्यतिरिक्त ही कोणत्या कारणांमुळे लिव्हर खराब होऊ शकतं? खरंच हा चांगला प्रश्न आहे. आता ऍक्च्युली पूर्वापारपासून सगळेजण अल्कोहोल असल्यामुळे लिव्हरला सूज येणं आणि या सगळ्या गोष्टी खूप कॉमन आहेत.
पण आता सध्या इंडियामध्ये इमर्जिंग सिच्युएशन आलेली आहे. मॅसल्ड नावाचा जो आजार आहे, मॅसल्ड म्हणजे मेटाबॉलिक असोसिएटेड स्टियाटॉटिक लिव्हर डिसीजेस, म्हणजे ते इन्क्लूड करतात की सध्याची जी जीवनशैली आहे, म्हणजे डायबिटीज, ओबेसिटी, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आता ना लिव्हर खराब व्हायचं प्रमाण वाढलेलं आहे. आपलं इंडिया डायबिटीजचं हब आहे ऍक्च्युली. दॅट्स आता सध्याचं जे रिझन आहे महत्वाचं, ते आता इंडियामध्ये ते इमर्जिंग रिझन आहे, ते नॅश रिलेटेड म्हणजे नॉन अल्कोहोलिक रिलेटेड लिव्हर डिसीजेस. त्याप्रमाणे अदर डिसीजेस जे असतात, जे फिमेल्स मध्ये आपण कॉमन बघतो, त्याच्यामध्ये असतात ऑटोइम्युन टाईपचे डिसऑर्डर्स, म्हणजे ऑटोइम्युन रिलेटेड CLD. त्याच्यानंतर पुढचे असतात मेटाबॉलिक असोसिएटेड. मेटाबॉलिक असोसिएटेड मध्ये येतात की एक तर असतं विल्सन नावाचा जो प्रकार आहे, विल्सन डिसीज नावाचा, त्याच्याने कॉपर डिपॉझिशन होऊन त्या गोष्टी होतात. अजून दुसरे जे आहेत त्याच्यामध्ये आयर्न ओव्हरलोड किंवा आयर्न डिपॉझिशन या गोष्टीमुळे होतं. अजून नेक्स्ट लेवलचं जे असतं त्याच्यामध्ये आपण म्हणतो की एक व्हायरल, म्हणजे हेपॅटायटिस B किंवा हेपॅटायटिस C, हे महत्वाचे आहे. हे दोघं जे आहेत हे क्रोनिक लिव्हर डिसीज करतात. हेपॅटायटिस A आणि E हे ॲक्यूट लिव्हर फेल्युअरसाठी जे कॉज करतात त्याच्यामध्ये. तर ही शक्यतो ही महत्वाची कारणं आहे. आणि शक्यतो बघितलं की ही सगळी टोटल कारणं मिळून जवळपास हे 50-60% आपल्याला कारणं मिळतात. बाकीचे 40-50% यांचं आपल्याला लिव्हर कशामुळे डॅमेज होतं हे कळत नाही, तर आम्ही त्याला क्रिप्टोजेनिक लिव्हर डिसीज म्हणून हे करतो. बर, कुठल्याही कारणानं एखाद्या व्यक्तीचं लिव्हर खराब झाल्यानंतर त्याची प्राथमिक लक्षणं काय असतात किंवा ते कसं ओळखावं एखाद्या? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे की आता आपण लिव्हर खराब व्हायच्या स्टेजेस असतात. त्याच्यामध्ये सुरुवातीला जी स्टेज असते त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेज असते फॅटी लिव्हर होणं. त्याच्यानंतर फॅटी लिव्हरची पुढची स्टेज असते की हळूहळू लिव्हर थोडंसं कडक व्हायला सुरुवात होते, तर त्याला आपण फायब्रोसिस म्हणतो. आणि त्याच्यानंतर जी फायनल स्टेज असते ती सिरोसिस, आणि याच्या पुढची स्टेज असते ती कॅन्सर. तर सिरोसिस मध्ये पण आपण त्याला म्हणतो की डिकम्पन्सेटेड आणि कॉम्पन्सेटेड. कॉम्पन्सेटेड म्हणजे काय, आपली बॉडी तोपर्यंत लिव्हर कडक झालंय पण बाकीचे काही आपल्याला सिम्पटम दिसत नाही. सिम्पटम्स मध्ये काय काय असतात, तर एक महत्वाचं असतं पहिल्यांदा जॉन्डिस होणं, कावळी म्हणतो आपण त्याला. नंतर असते पोटात पाणी होणं. नंतर एखाद्याला रक्ताची उलटी होणं, किंवा लिव्हरमुळे किडनीला सूज येणं, त्याला हिपॅटोरिनल सिंड्रोम म्हणतात. किंवा लिव्हरमुळे छातीमध्ये पाणी होणं, त्याला हायड्रोथोरॅक्स आपण म्हणतो. तर हे सगळे जे प्रकार असतात, हे प्रकार जेव्हा व्हायला लागतात तेव्हा आपण त्या गोष्टीला सांगतो की पेशंट डिकम्पन्सेट होतोय. ठीक आहे, डिकम्पन्सेट म्हणजे जोपर्यंत बॉडी आपली कॉम्पन्सेट करत नाही. तर सुरुवातीच्या काळामध्ये कॉम्पन्सेट होणारे जे आपण म्हणतो की थोडासा फक्त आपल्याला थकवा जाणवणार, की थोडंसं मलाईज येणार, म्हणजे थोडंसं आपण जेवण कमी होणार, वजन कमी होणार, या सगळ्या गोष्टी सुरुवातीच्या काळात असतात जे काही आपल्याला कळत नाही. पण हे जेव्हा डिकम्पन्सेटेड व्हायला लागतं तेव्हा मग जॉन्डिस होणं, रक्ताची उलटी होणं, पोटात पाणी भरणं, हातापायाला सूज येणं, लघवी कमी येणं किंवा लघवीला त्रास होणं, श्वासाचा दम लागणं, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात, किंवा कोमामध्ये जाणं फायनल स्टेजमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याला आपण डिकम्पन्सेटेड क्रोनिक लिव्हर डिसीज म्हणतो, आणि ह्याच लोकांना आपण ट्रान्सप्लांटचं ऑप्शन देतो. बरोबर. एखाद्या रुग्णाचं आपण ज्याला यकृत ट्रान्सप्लांट म्हणतो, लिव्हर ट्रान्सप्लांट, ते किती सक्सेस आहे, म्हणजे यशस्वी होण्याचं प्रमाण, आणि ज्या वेळेला आपण एखादं लिव्हर ट्रान्सप्लांट केलं तर रुग्णाच्याही आरोग्याला किती % धोका असतो? ठीक आहे, आता हे जगामध्ये सगळ्यात पहिले जे लिव्हर ट्रान्सप्लांट झालं ते 1967 मध्ये झालं. तेव्हा ती बऱ्यापैकी त्याच्यातले म्हणजे पहिले 3-4 ट्रान्सप्लांट तर त्याच्यातले पेशंट मेलेत, म्हणजे वारलेत. आणि इंडियामध्ये आपलं सर्वात पहिले जे ट्रान्सप्लांट झालं ते 1998 पासून सुरू झालंय. आणि आता आता आज 2026 चालू आहे, जवळपास आपल्याकडे 26 ते 28 वर्ष झालेली आहेत. आणि मागच्या याच्यामध्ये आता दरवर्षी भारतामध्ये जवळपास 5 ते 6 हजार लिव्हर ट्रान्सप्लांट होते. आणि आता सक्सेस रेट हा बऱ्यापैकी जवळपास मोर दॅन 90%, म्हणजे ओव्हरऑल बघितलं तर वर्ल्ड वाईड जी नंबर देतात ती 93-94% लोकांची आहे. पण ती डिपेंड करते पेशंट ऑपरेशनच्या अगोदर पेशंटची कंडिशन काय, म्हणजे पेशंट किती आजारी आहे. आपण आता एक पर्सेंटेज नुसारच विचार करूयात की एखाद्या रुग्णाचं लिव्हर
किती पर्सेंट खराब झाल्यानंतर ते ट्रान्सप्लांटची त्याला ऑप्शन असू शकतं. येस, मी आताच तुम्हाला सांगितलं की आपल्या सगळ्यांना फक्त 30% लिव्हरची गरज लागते. असते. 70% हे आपल्याला देवाने रिझर्व्ह दिलेले आहे. तर त्याच्यातलं जवळपास 70%च्या वरती जेव्हा लिव्हर खराब व्हायला सुरुवात होते, मग तोपर्यंतच आपल्याला म्हणजे कळत नाही की 70% लिव्हर मध्ये. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जे आजार असतात म्हणजे जे सिम्पटम्स असतात ते थोडेसे दुर्लक्षित केले जातात. आणि मग एकदा काय हे झालं तर मग हे 70%च्या वरती जर लिव्हर खराब व्हायला लागलं, मग आपल्याला ते सगळे सिम्पटम्स जाणवायला लागतात. त्याच्यामध्ये मग कावळे येणं, पोटात पाणी भरणं, रक्ताची उलटी होणं, या सगळे आजार आपल्याला जाणवायला लागतात. तुमच्या आयुष्यातला एखादा असा प्रसंग तो खूप किचकट होता, म्हणजे एखाद्या रुग्णाचं रक्तगट मॅच न होणं किंवा त्याला ती शस्त्रक्रियाच खूप किचकट होती. बरोबर. तर आपल्या सगळ्यांना एक हे माहिती आहे, हिमोफिलिया नावाचा प्रकार असतो. हिमोफिलिया ए आणि बी असे लहानपणापासूनच डायग्नोसिस होतात. तर हिमोफिलियामध्ये कसं असतं की आपलं रक्त गोठतच नाही, कुठेतरी ते आपल्या जॉईंट्स मध्ये म्हणा किंवा नाकातल्या कुठून तरी त्याचं ब्लिडिंग व्हायची संभावना असते. तर हिमोफिलिया हा असा आजार आहे जो लिव्हर ट्रान्सप्लांटने बरा होतो. तर ही खूप एकदम म्हणजे जेनेटिक हा आजार आहे, हा म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांटने बरा होतो. तर माझ्या आयुष्यामध्ये असं हिमोफिलियाचे मी जवळपास 3 ते 4 पेशंट केलेले आहेत आणि ते परफेक्टली एकदम ते छान झाले. त्यांना त्याच्यानंतर कधी रक्त चढवायची गरज पडली नाहीये किंवा अशातलं नाहीये. तर ते खूप छान झालं. अजून एक दुसरी केस आठवते ज्याच्यामध्ये लहान बाळांचं बेसिकली लहान बाळांमध्ये आपण म्हणतो की पीडियाट्रिक लिव्हर ट्रान्सप्लांट असतात. तर त्यांच्यामध्ये महत्वाचं जे रिझन आहे ते बिलेरी अट्रेसिया, म्हणजे देवाने पित्ताच्या नळ्या दिलेल्या नसतात त्यांना, आणि हळूहळू मग त्या नळ्यांचं न होता त्याच्यामध्ये क्रोनिक लिव्हरमध्ये आजारमध्ये होतं. तर ही जी लोक आहेत, ही बच्चू जे आहेत ते लहान असतात, तर यांचं ट्रान्सप्लांट केल्यानंतर त्यांचा जो फॉलोअप मिळतो आपल्याला तो सगळ्यात लॉंग टर्म असतो. तर त्याच्यामध्ये ते खूप सॅटिस्फाईंग आहे. तर इवन इफ यू सर्च ऑन द गुगल की फर्स्ट पीडियाट्रिक ट्रान्सप्लांट म्हणजे ज्या मुलाचं झालं होतं इंडियामध्ये 1998 मध्ये झालं होतं, तो मुलगा आता स्वतः पीडियाट्रिशियन झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही गुगलवर सर्च करून तर ही त्याची किमया आहे. लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे खूप छान आहे, गिफ्ट आहे. एक पुढचा प्रश्न असा की एखाद्या रुग्णाचं लिव्हर ट्रान्सप्लांट झालंय, त्या ट्रान्सप्लांट नंतर त्यांनी स्वतःची कशी काळजी घ्यायला पाहिजे? येस, आता हा खूप महत्वाचा प्रश्न असतो. आता मी जसं सांगितलं की लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे गिफ्ट अर्न करणं असतं. हे काही प्रत्येकाला मिळत असं नाही. तर जे नवीन लिव्हर मिळालेलं असतं त्याच्यासाठी आपण जपायला हवं. मग त्या ज्या गोळ्या सांगितलेल्या असतात त्याला आपण इम्युन सप्रेशनच्या गोळ्या म्हणतो किंवा रोगप्रतिकारक क्षमता कमी करायच्या ज्या गोळ्या असतात त्या गोळ्या त्यांनी रेग्युलर घ्यायला पाहिजे. म्हणजे सकाळी डॉक्टरने सांगितलं 8 वाजताच घ्यायची तर 8 वाजताच घ्यायची. ती अशी नाही की मी 8 वाजता नाही घेत, सकाळी 9 वाजता घेतो, असं चालणार नाही. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या घेणं गरजेचं आहे. आणि महत्वाचं जो नॉर्मल त्याचा जो होतो लिव्हरचा जो सक्सेस आहे हे महत्वाचं, तो गोळ्या कसा घेतोय, म्हणजे कंप्लायन्स, पेशंटचा कंप्लायन्स हा खूप महत्वाचा असतो. गोळ्या व्यवस्थित घेणं, त्याच्यानंतर स्वतःला जसं आपण कोरोनाच्या काळामध्ये सॅनिटायझेशन वापरणं किंवा नाकाला मास्क वापरणं, सुरुवातीच्या पहिल्या 3 ते 6 महिन्यामध्ये जर केलं तर पेशंट टोटली 6 महिन्यानंतर एकदम नॉर्मल माणसासारखा म्हणजे वागू शकतो. मुलाखतीचा शेवट आहे. शेवटचा एक प्रश्न, तुम्ही रुग्णांना किंवा नागरिकांना काय आव्हान करशाल की आपलं यकृत म्हणजे लिव्हर चांगलं निरोगी ठेवण्यासाठी नागरिकांनी काय करावं? ठीक आहे, थँक्यू राहुल. आता आपल्याला बेसिकली लिव्हर चांगलं राहण्यासाठी आता 2026 ची जी थीम आहे तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुमचं जे सॉलिड हॅबिट्स आणि स्ट्रॉंग लिव्हर असं. सॉलिड हॅबिट्स म्हणजे तुमच्या सगळ्या ज्या सवयी आहेत चांगल्या असायला पाहिजे आणि त्यामुळेच तुमचं लिव्हर हेल्दी राहणार. तर सॉलिड हॅबिट्स मध्ये नेमकं सगळ्यात पहिले असतं की बाबा शक्यतो वजन वाढू न देणे, रेग्युलर नियमित व्यायाम करणे. सेकंड असतं की जर तुम्ही अल्कोहोल पित असाल तर ते टोटली बंद करणं किंवा त्याचं सेवन कमी करणं. त्याच्यानंतर रेग्युलर ब्लड टेस्टिंग करून, जसं आपल्या गाडीला आपण सर्व्हिसिंग करतो तसं रेग्युलरली LFT किंवा लिव्हर फंक्शन टेस्ट करून डॉक्टरांना भेट.
आता हे हे सगळं मध्ये महत्त्वाचं तुमचं आहे. आव्हान मी थांबवतोय. LFTचा विषय काढलाय. हा. एखाद्या रुग्णाने LFT केल्यानंतर परत त्यांनी ती किती दिवसाच्या अंतरानं LFT आता करायला पाहिजे? बेसिकली त्याने LFT का केल्या हे हा. सगळ्यात पहिले बघणं गरजेचं हा. आहे. आता सपोज त्याने जर आज उद्या पिऊन दारू वगैरे पिऊन किंवा हा. डायबिटीज अनकंट्रोल आहे, तर अशा गोष्टी जर केल्या हम्म. तर त्याने ह्या LFTचे ट्रीटमेंट घेतल्यानंतर हम्म. ऍटलिस्ट त्याने नाही का आपल्या लिव्हरला एक त्या व्यसनापासून किंवा ट्रीटमेंट व्यवस्थित करून घेणं. म्हणजे जवळपास आपण म्हटलं तर ह्या लिव्हर फंक्शन टेस्ट होतात ना, नॉर्मली 1 ते 3 महिन्यामध्ये आपण करायला हव्या. करायलाच पाहिजे. पण त्या गोळ्या व्यवस्थित घेणं, त्याने ते पथ्य पाणी पाळणं हे तेवढंच महत्वाचं आहे. मग तर काय LFT करण्याचा फायदा हा, होतो. पण मग एखाद्या व्यक्तीला समजा LFT केल्यानंतर रिपोर्ट नॉर्मल आले, हा. अशा व्यक्तीनं पण 3 महिन्यातच करायला पाहिजे. डिपेंड करतं की त्यांची नुसतं आपण LFT नाही करत, त्याच्यामध्ये आपल्याला एक सोनोग्राफी एक मदतीला असते. लिव्हरचं त्याच्यावरती काय चेंजेस आहेत, मग लिव्हरला सूज आहे का, लिव्हर फॅटी आहे का, सध्या काही म्हणजे सिरोसिस आहे का, तर त्या गोष्टीवरती असं डिपेंड असतं की काय करायचं असं आहे. नक्कीच डॉक्टर अमोल जाधव सरांनी, जे की लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन आहेत, त्यांनी विविध विषयांवरती चर्चा केली आहे. नागरिकांना आपल्या लिव्हरची काळजी कशा पद्धतीने घ्यावी याबद्दल त्यांनी आवाहन केलंय. सर, MC न्यूजला वेळ दिला त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू MC न्यूज फॉर माझी काइंड इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल. थँक्यू. यासोबतच ही मुलाखत येथे संपते. पुन्हा भेटूया नवीन डॉक्टरांसोबत नव्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत MC न्यूज.